नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँक प्रकरणात महत्त्वाचा निर्णय जाहीर झालाय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची माहिती समोर येत आहे। आणि फक्त एवढंच नाही, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनाही मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे। मग नेमकं काय घडलंय, तपासात काय निष्पन्न झालं आणि या निर्णयाचा पुढे काय परिणाम होणार, चला सगळं सविस्तर समजून घेऊया। काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाले होते। हा कथित घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचं त्यावेळी सांगितलं जात होतं। या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आली होती। त्यामध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांचा समावेश होता। या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित तपास यंत्रणांकडून सुरू होती। आरोप असा होता की बँकेच्या काही कर्ज वाटप आणि निर्णय प्रक्रियेमुळे मोठा आर्थिक नुकसान झालं, त्यामुळे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत होती। तपासानंतर संबंधित यंत्रणांनी अजित पवार यांच्या विरोधात ठोस पुरावे आढळले नाहीत अशी माहिती समोर आली आहे। त्यामुळे त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। त्याचबरोबर सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांनाही मोठा दिलासा मिळाल्याचं वृत्त आहे। उपलब्ध माहितीनुसार गुन्हा सिद्ध होण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे सापडले नसल्याचं सांगितलं जात आहे। तपास यंत्रणांकडून सांगण्यात आलंय की उपलब्ध कागदपत्र, व्यवहार आणि संबंधित पुरावे तपासूनच हा निर्णय घेण्यात आलाय। काही राजकीय पक्षांनी या निर्णयाचं स्वागत केलंय, तर काहींनी अधिक पारदर्शकतेची मागणी केली आहे। सध्या तरी अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे। जर कोणती अतिरिक्त कागदपत्र किंवा नवे पुरावे समोर आले तर पुढील प्रक्रिया काय असेल हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। दुसरीकडे विरोधकांकडून या निर्णयावर प्रश्न उपस्थित होऊ शकतात। सहकारी बँकिंग क्षेत्रात पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। सामान्य नागरिकांच्या मनातही काही प्रश्न निर्माण झालेत। जर पुरावे नव्हते तर सुरुवातीला इतका मोठा तपास का झाला? जबाबदारी नेमकी कोणाची होती? आणि पुढे अशा घटना टाळण्यासाठी काय उपाय केले जाणार? तुम्हाला काय वाटतं? हा निर्णय योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नव्या अपडेटसह। धन्यवाद।